कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली. लहान मुलांची आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट्स आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह. उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती. सणोत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये. मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव. द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण. कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी परिसरात रविवारी सकाळी शेतातील विहिरीत जिवंत बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतकरी शामराव कल्याण वक्ते यांच्या सर्वे क्रमांक 81/2 मधील विहिरीत हा बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर तो विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र रविवारी सकाळी शेतीची पाहणी करताना भानुदास वक्ते यांच्या निदर्शनास बिबट्या आला. त्यानंतर तात्काळ पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी निकिता आहेर यांच्याशी संपर्क साधून वन विभागाला कळविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. मात्र 5 ते 6 तास उलटूनही वन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल न झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बिबट्याची सुरक्षित सुटका करून नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने तातडीने बचाव कार्य करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. एक बातमी अशी पसरली की भानुदास वक्ते हे स्वतः त्यांच्या विहिरीकडे डोकायला आले. त्यांना डोकण्यापेक्षा ते म्हणे आम्हाला ती मोटर काढायची होती आणि ती मोटर जळलेल्या अवस्थेत होती, त्याच्यामुळे त्यांना ती काढणं गरजेचं होतं. त्यांनी विहिरीत डोकलं तर त्या विहिरीमध्ये बिबट्या आढळून आला. तो बिबट्या, बातमी एवढी पसरली की सारं गाव गोळा झालं. गाव गोळा होऊन वन विभागाला कळवण्यात आलं का ताबडतोब या ठिकाणी आम्हाला तुमचा पिंजरा पाहिजे, कारण की लोक फार येड्यावानी करायला लागले. आणि त्या बिबट्याला पण रात्रभर तो पाण्यात पोहून विहिरीच्या कडेला त्याने ते नख मारून वर यायचा प्रयत्न केला, पण तो आता फार थकलेल्या अवस्थेत आहे. आम्ही वारंवार वन विभागाला फोन करून वन विभाग वेळेवर न आल्यामुळं गावकरी सगळे संतप्त झालेले आहेत. आणि शेतीमध्ये जाण्यासाठी रात्रीभर कोणी तयार नव्हतं. शेळ्या, बकरं, मेंढ्या, जनावरे, कुत्रे हे असे अनेक या ठिकाणी फस्त केले होते आणि त्याची फार दहशत होती. त्या दहशतीला कंटाळून लोकांनी वारंवार वन विभागाला कळवले. पिंजरा लावून सुद्धा तो पिंजऱ्यामध्ये सापडला नाही. आणि अनेकही अजून 1-2 बिबटे आहे, त्याची सुद्धा या वन विभागाने दखल घ्यावी, पिंजरा लावा अशी मी वन विभागाला विनंती करतो. आणि शेतीच्या आता जोरात कामं चालू झालेली आहेत, त्याच्यामुळं आता हे लाईट वन विभागानं लाईट वाल्यांना सुद्धा कळवलं पाहिजे का रात्रीची तुम्ही लाईट द्यायचा. आम्ही वारंवार सांगितलं. लाईटवाले सुद्धा आता या ठिकाणी सेटडाऊन त्यांनी वाढवलेला आहे. हे रात्री 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत लाईट जाते. नसल्यामुळं फार दहशत निर्माण झालेली आहे आणि याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. आणि लाईटवाल्यांना सुद्धा आमचे आमदार साहेब किंवा खासदार साहेब यांनी सुद्धा कळवलं पाहिजे का या ठिकाणी बिबट्या जर वावर त्याचं जास्त प्रमाणात आहे, लोक फार दहशतीखाली आहे, तर तुम्ही लाईट द्यायला काय हरकत आहे. त्यांना वारंवार आम्ही त्या ठिकाणी निवेदन देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला शटडाऊन हे चालूच ठेवलेलं आहे. रविवार दिनांक 28/6/2026 या दिवशी आमचे शामराव कल्याणराव वक्ते यांचं जे क्षेत्र आहे सर्व नंबर 81, त्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी कपाशी आणि मका केलेली आहे. परंतु मोटार जळलेली असल्या कारणामुळं मोटार रिपेअर करून त्याला पाणी भरण्यासाठी त्यांच्या घरचे सर्व लोक आणि संबंधित माणसं या ठिकाणी आले होते. त्यांनी आल्यानंतर पाहिलं, विहिरीत डोकून पाहिलं तर विहिरीतला जो खालचा सेक्शन पाईप असतो त्या पाईपला बिबट्या एकदम घट्ट पकडून बसलेला होता. विहिरीत पाणी असल्या कारणामुळे त्यांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी त्या पाईपाचा आधार घेतला आणि संपूर्ण विहिरीचं जे कठाड आहे सगळ्या बाजूचं त्या ठिकाणी त्यांनी इतके पंजे मारलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ की त्यांनी वरती येण्याचा फार मोठा प्रयत्न केला, परंतु त्याला वरती येता आलं नाही, विहीर थोडी खोल असल्या कारणामुळं. अशा प्रकारे जेऊर कुंभारीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून त्या बिबट्याचा वावर होता. बऱ्याच जणांना तो दिसला होता. बऱ्यापैकी काही लोकांच्या शेळ्या गेल्या, काहींचे जनावरांवर हल्ले झाले आणि कुत्रे तर मोठ्या प्रमाणात गेली.
अशा सगळं मोठं नुकसान झालं. बऱ्याच दिवसापासून आमच्या इथल्या सर्व ग्रामस्थांनी, आमच्या सगळ्या बांधवांनी प्रयत्न केले, डिपार्टमेंटला कळवलं, फॉरेस्ट ऑफिसरला कळवलं, परंतु पिंजरे लावून देखील तो पकडला गेला नाही. परंतु आज निसर्गाच्या काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये तो रात्री या विहीरमध्ये पडला आणि तो जिवंत परिस्थितीमध्ये असल्या कारणामुळं तो फॉरेस्ट ऑफिसरने त्वरित या ठिकाणून घेऊन जावे अशी त्यांना ग्रामस्थांच्या वतीनं नम्र विनंती.